बाळाला काय त्रास होता? सुरुवातीला काय काय झालेलं? सुरुवातीला म्हणजे 1 महिना ठीक होतं बा. नंतर असं उलट्या करत होतं. पहिल्या दिवशी 2-3 उलट्या केल्या होत्या. मग असं आम्हाला वाटलं की नॉर्मल उन्हाळ्यामुळे करत असतं. आम्ही दवाखान्याला नेलं तरी पण उत्कर्ष क्लिनिक मध्ये नेलं. बरं. तर त्यांनी म्हणले की असं नॉर्मल उलटे, तो उन्हाळा होता ना तेव्हा, उष्णतेमुळे करत असेल म्हणून त्यांनी औषध गोळ्या दिल्या होत्या. बरं. औषधं दिले होते. मग 2 दिवस तरी पण आम्ही थांबलो, तरी पण उलट्या व्हायच्या थांबल्याच नाही. इथून असं दूध खाली जातच नव्हतं. असं उचकी मारल्यासारखं व्हायचं, पूर्णच बाहेर. 2 वेळेस औषध गेलं पोटामध्ये, पण परत औषध पण बाहेर येत होतं. मग आम्ही एक दिवशी आणखीन 2 दिवसांनी नंतर आणखीन आणलं होतं उत्कर्ष क्लिनिकला. मग त्यांनी सांगितले की सोनोग्राफी वगैरे करून. सोनोग्राफी केली होती आणि त्यांना रिपोर्ट दाखवला, तर त्यांनी स्पेशालिस्टला बोलवलं होतं. स्पेशालिस्ट बाळरोग तज्ञ? हा, बाळरोग तज्ञ. त्यांनी सांगितले की ऑपरेशन करावं लागेल, रक्त वगैरे चेक करून ऑपरेशन करावं लागेल. अन्ननलिका लहान आहे. एक जण म्हणत होती की गाठ आली अन्ननलिकेच्या समोर, आणि एक जण म्हणत होती की लहान आहे. ओके. आम्ही तिथं हेच केलं नाही, तुमच्याकडे आलतो परत रिपोर्ट वगैरे. बरोबर. तुम्ही 1 आठवड्याभराचं औषध दिलं आणि परत आणखीन एकदा सोनोग्राफी करायला सांगितली होती. मग ते 4 दिवसातच तिला फरक पडला होता. 4 दिवसात काय काय फरक पडला? पहिले सारखं पण दूध प्यायला का उलटी करायची, पूर्णच बाहेर येत होते. परत 2 दिवसांनी असं एखादी उलटी करायची, एखादी करत नव्हती. एकदा पेलेला पोटात जायचं, एखाद्या वेळेस जात नव्हतं, असं होत होतं. म्हणजे दिवसातून 10-12 उलट्या करणार ती 5-6 करत होती 2-3 दिवसांनी. आठवड्यात फरक पडला, मग 4-5च करायला लागले. मग आणखीन एकदा सोनोग्राफी केलं तर रिस्पॉन्स मिळाला होता ना तिला. मग पुढच्या औषधात अजून काय फरक वाटला पुढं? परत फरक पडत गेला, जास्तच फरक दिसत होता. परत थोडी थोडी गुळणी करत होती नुसतं. पहिला लांब पर्यंत उलटी पडत होती, आता गुळणी करत होती परत. आता तर पूर्णच कमी झाले. आता बाळ कसं आहे त्याचं? आता बाळ व्यवस्थित आहे, वजन पण छान वाढलं. पहिला वजन वाढलेलं कमी झालं होतं. 1 महिना वजन वाढलं, परत वाढलं पण नाही आणि वाढलेलं पण कमी झालं होतं उलटीमुळे. बरोबर. आता वजनही चांगलं आहे. हो, वजन छान आहे. आता 8 किलो वजन झालेलं आहे. आणि आधीचा सगळा त्रास पूर्ण बरा आहे आता? पूर्णपणे कमी झालाय. हो. आणि आता आपण सोनोग्राफी केली, त्या सोनोग्राफीच्या डॉक्टरने सुद्धा काय सांगितलं? ते म्हणले की फरक जास्त पडलाय, तुम्ही असं ऑपरेशनच्या ह्याच्याकडे जाऊच नका. हेच वर्षभर जरी तुम्हाला करावं लागलं, डोस वगैरे घ्यावं लागलं, तर तेच घ्या, हे छान आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं असं. ओके, थँक्यू.